अहिल्यादेवी होळकरांचा मुलगा मालेराव होळकर यांच्या इतिहासात सुद्धा जाणीवपूर्वक कल्पोकल्पित गोष्टी रंगून त्यांचा इतिहास बदनाम केला जातोय। म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये आम्हाला सांगण्यात येतंय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या एकुलत्या एका मुलाला मृत्यूदंड दिला होता। म्हणजे एक दंतकथा असे सांगितले जाते की अहिल्यादेवी होळकरांचा मुलगा मालेराव होळकर राज्यामधून रथ घेऊन फिरत होते। त्यांच्या रथाच्या चाकाखाली एक गाईचं वासरू आलं, ते वासरू चिरडलं गेलं। ज्यावेळी ही वार्ता अहिल्या मातेच्या कानावरती पडली ना, त्यावेळी अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या एकुलत्या एका मुलाला मृत्यूदंड दिला होता, अशी एक खोटी दंतकथा सांगितली जाते। वास्तविक पाहता या गोष्टीला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही। अरे घटना घडलीच नाही तर पुरावा असेल कुठून? म्हणजे लहान पोरांच्या गोष्टीच्या पुस्तकामधली एक गोष्ट उचलावी, ती अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासाला चिटकवावी आणि हाच खरा इतिहास असं जगाला ओरडून सांगावं, हे षडयंत्र मागच्या बऱ्याच वर्षापासून या देशाच्या मातीमध्ये शिजतंय। मुळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मुलगा मालेराव होळकर हा अत्यंत बुद्धिमान, चाणाक्ष आणि हुशार होता। दुर्दैवानं कमी वयात आजारपणामुळे मालेराव होळकरांचा मृत्यू झाला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या मुलाला अजिबात मृत्यूदंड दिला नाही, हाच त्यांचा खरा इतिहास आहे। पण दुर्दैवाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुठलेही ऐतिहासिक पुरावे न पाहता कुणीतरी उचललेली एक कथा, कुणीतरी ऐकलेली एक कथा थेट अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासाला चिटकवली आणि अहिल्यादेवीने स्वतःचा मुलगा मारला, असा खोटा इतिहास पसरवला जातोय। हे षडयंत्र आपल्याला हाणून पडावं लागेल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा खरा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आणावा लागेल।